आपण अभिनंदन केलं पाहिजे की विविध क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी पुरस्कार दिलाच आहे, पण विविध क्षेत्रातली लोक स्टेजवर पण आहेत. हा फार मोठं त्यांचं कौशल्य आहे. कारण मी बघितलेलं आहे साहित्य कला यातली लोक येऊ शकतात, परंतु कलाकार आणि त्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत इथं ते आणतात, तर त्यांचं हे खूप मोठं कौशल्य आहे. आणि मला अभिमान वाटतो की आमच्यासारख्या काही वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. मला त्यांचा पहिला फोन आला, त्यावेळेस फोन असा आला की 13 तारखेला तुम्हाला मुंबईला जायचं, अर्थसंकल्प म्हणून त्यांची कुणीतरी आहेत ओळखीचे, त्यांना आम्ही तुमचं नाव रेकमेंड केलं, आम्हाला पहिला पुरस्कार त्यांनी तिकडे मिळवून दिला आणि आज इथे आम्हाला बोलवलं. तर या प्रकारच्या काम करणाऱ्या माणसाला आपण सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आहोत की पाठीवर एक थाप भेटली तर आपण अजून थोडी आपली चाल जोरात करतो. तर आम्ही पर्यावरणावर एक इको व्हिलेज तयार केलंय आणि तिथे फार्म टू टेबल नवग्रहावर आधारित आणि वानप्रस्थ आश्रमाचा प्लॅन. तर त्यासाठी आमचे मॅनेजर त्यांच्याकडे आले होते ॲग्रो टुरिझमसाठी आणि त्या ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून त्यांनी आमचं काम बघितलं आणि त्यांनी आम्हाला ऑफर केली की आम्ही पूर्वी शहरामध्ये हे ॲग्रो टुरिझमचं ट्रेनिंग घेत होतो, परंतु आता तुमच्या ॲग्रो टुरिझम मध्ये हे ट्रेनिंग घेऊन लोकांना प्रत्यक्ष तिथे जे काही शिकवतोय तेच तुमच्या फार्म मध्ये आम्ही दाखवू आणि एकत्र काम करू. तर हे आमचं खूप मोठं काय म्हणता येईल, मला शब्द नाही सुचत आहेत. धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्यांनी मला मान देऊन 2 मिनिटं बोलायची संधी दिली, याबद्दल धन्यवाद.